दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात की घातपात या विषयावरती मुंबई हायकोर्टामध्ये थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सी चंद्रशेखर यांच्या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या वतीने याचिकाही दाखल करण्यात आली आहे आणि याचिकेवरती कोर्टामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये सुनावणी ही सुरू होणार आहे। अजित पवारांचा अपघात की घातपात या विषयावरून ही सुनावणी सध्या पार पडणार आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये या सुनावणीला सुरुवात होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सी चंद्रशेखर यांच्या कोर्टामध्ये आज ही सुनावणी पार पडतेय। इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या वतीने याचिका ही यादी दाखल करण्यात आलेली आहे आणि याच याचिकेवरती अगदी काहीच वेळामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे या संपूर्ण सुनावणीमध्ये न्यायालय नेमकं काय म्हणतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे। अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अनेकांकडून हा घातपात असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली होती, अशी शंका उपस्थित करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता या याचिकेवरती आज सुनावणी पार पडणार आहे। आणि याच संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, या याचिकेवरती कोर्टामध्ये किती वेळात साधारण सुनावणीला सुरुवात होईल? आकांक्षा 11 वाजता इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या वतीने जी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सी चंद्रशेखरन यांच्या कोर्टासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। आतापर्यंत अनेक वेळा आपण पाहतोय रोहित पवार सातत्याने संशय उत्पन्न करतायत की हा घातपात आहे, यासोबतचे काही पुरावे देखील त्यांना समोर मांडलेले आहेत। अशा वेळी नेमका हा घातपात आहे की घात आहे, अपघात आहे, या सगळ्या विषया संदर्भामध्ये स्पष्टता यावी आणि याच अनुषंगाने आता ही सुनावणी पार पडताना आपल्याला दिसते। 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होईल। आकांक्षा, बरं, अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी।